तर मराठवाड्यात देखील मवियाचाच बोलबाला राहिला। 7 जागांवर मवियाने विजय मिळवला। मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे, तर भाजपला एकही जागा मराठवाड्यात मिळालेली नाही। मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेला 3, काँग्रेसला 3 अशा एकूण 6 जागा, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंना 7000 मतांनी पराभव पत्करावा लागलाय। त्यामुळे बजरंग सोनावणे एक जायंट किलर ठरले। पंकजा मुंडेंना बीडमधून पराभवाचा धक्का बसलाय। तर मराठवाड्यात कुठल्या मतदारसंघात कोण जिंकलंय, कोण पराभूत झालंय, आपण पाहूया। कसं राहिलं मराठवाड्यातलं चित्र। जालन्यातली हाय प्रोफाईल सीट, रावसाहेब दानवेंचा पराभव। भाजपचे उमेदवार काँग्रेसचे कल्याण काळे जिंकले। छत्रपती संभाजीनगर तिहेरी लढाई होती, इकडे देखील अतिशय चुरशीची अशी लढाई होईल असं मानलं जात होतं, मात्र संदीपान भुमरेंनी बाजी मारली। शिंदेच्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झालाय। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर एक मोठा विजय त्यांनी साजरा केलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी, आणि तिकडे राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील या पराभूत झाल्या। अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या अर्चना पाटील, ज्यांना ओमराजे निंबाळकरांनी मोठ्या फरकाने पराभूत केलं। लातूरमध्ये शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत। सुधाकर शृंगारे विद्यमान खासदार भाजपचे, ज्यांना पराभव पत्करावा लागलाय। परभणीमध्ये शिवसेना ठाकरे संजय जाधव जिंकलेले आहेत, तर महादेव जानकर रासपचे उमेदवार परभणीमध्ये पराभूत होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे तिकडेही ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली। आणि नांदेडमधली देखील सीट अत्यंत चर्चेत होती, जिकडे लातूरच्या सीटमध्ये शिवाजीराव काळगेंनी बाजी मारली, सुधाकर शृंगारेंना पराभूत केलं, तर नांदेडमध्ये देखील काँग्रेसने बाजी मारलेली आहे। बीडमधली सीट सकाळपासून जिकडे सीसॉ बॅटल चालू होतं, बजरंग सोनावणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे बजरंग सोनावणे जिंकले आहेत, भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।